आम्ही इकडे त्या किल्ल्यावर चाललोय. रेवदंडा फोर्ट. रेवदंडा पोर्तुगीज लोकांचा किल्ला आहे. त्याच्यानंतर कोणाचाच नाही आहे, तो डायरेक्ट सरकारचा आहे. सरकारच्या किल्ल्यावर चाललो आम्ही आता सध्या. पुढे रे सातखानी बुरुज. सातखानी बुरुज नाव बघू शकता. दमनला गतिरोधक मोठं इकडं बघू शकता. हे काय आलेलं आहे? हे सातखानी बुरुज आहे. हे तेव्हाच्या काळामध्ये पोर्तुगीज लोकांनी लाईट हाऊस टाईप बनवलं होतं. आता कुठं जायचं इथून? वर जाता येतं का? आणि इकडे कॅम्पिंगचा ई बुक आहे. तुझे कॅम्पिंग करतात ना इकडे कॅम्पिंग टेंट हा हे टेंट आहे बरोबर. हॉटेलचं दिसतंय. कृपया बसू नका जागेवर. तोफवरती बसून. हे तोफ आहे बारीक बारीक. ते मोठं ते आपला उजवा पाय टाकत आहे आपण पाहिलं इथं. बा मग खरंच आहे जरा कबूतर हागत इथं. आपण आल्यावर काहीच विषय नाही. सगळं पडलंय जवळपास. आता इकडं भूत आहे तर मी हिंमत करतो एकटा इकडे जायची. अरे हो काही नाही आहे. मला आपल्या इकडे हे इकडे भूत इकडे बॅक केलेलं आहे. हे पहा कसलं आहे एकदम जुनं बांधकाम आहे. आता हे मला घेऊन फिरायला लागतं. तर मला तुम्हाला माहिती दे नाही कारण आपलं कसं आहे आपले जे पाहणार आहे त्यांना कधी यायचं असलं ते असं सगळं पाहायचं. काने कोपरे तुम्ही व्हिडिओ वापस पाहू शकता ना. हे भगानं ललित शेट इकडे काहीतरी करताय. काय करताय रे? आणि इथं ललितचा फोटोशूट चालू आहे मित्र. इथं हे त्याला असं म्हणणं आहे त्याचं की ह्याच्या गोलगिटीमध्ये फोटो आला पाहिजे. पाहू शकता ललित थोडं. हे रेवदंडा बीच आणि विषय कसा आहे तिकडची जी जहाज बघितली होती ना आपण ती जहाज तिकडे पलीकडे आहे. तिथून जर का सरळ आलं सरळ इथे येतं माणूस. डायरेक्ट सरळ यायचं काम आहे. विषय हार्ड आहे पण तिथल्या माणसाने सांगितलं होतं की तुम्ही इकडून या. बाकी माणूस सरळ येतो. हे बीचला लागून हे भरपूर हे इथं हे सातखानी बुरुज आहे. सातखानी बुरुज याला त्याच्यामुळे हे लाईट हाऊस आहे. लाईट येते तिथं कशी? इथं प्री वेडिंग झालं मग कधी मी इकडे. हे बघा किल्ल्याची तटबंदी बघू शकता तुम्ही. ही तटबंदी पडून बीचला रस्ता झालेला आहे ना. तर हे क्लोज होतं पूर्ण. तर ह्या किल्ल्याने ना म्हणजे भरपूर असा मारा खाल्लेला आहे. चला मित्र इकडं पुढे जाऊन काही मतलब दिसत नाही मला. संडे आहे ते मला प्री वेडिंग करू लागला. शूट तरी व्हायला लागतो. तर मित्रांनो आता टाइम झालेला आहे संध्याकाळचे किती 5:15. तर हे समोर जे हे डोंगर दिसते हे कोरलाई किल्ला आहे. आपण तिकडून असं मुरुडवरून आलो इकडं त्या ब्रिजवरून. ते तिथं जहाज येतो. त्या जहाज बघून मग असं परत येऊन मधून हे सातखानी बुरुज आहे तिथून आलो. आता हे भैया नक्कीच आपल्या सलीमला इथे चक्कर हाणायची का? नाही भैया थँक्यू. मला कसं माहिती? हां आर कार्ड पुढं. आता ज्याला समजलं त्याला समजलं. हां तर हे सातखानी बुरुज आहे इथं. हे रेवदंडा फोर्ट आहे पूर्ण. हे रेवदंडा ब्रिज आहे. हे भगवान शेठ आहे. तर आता आपल्याला जायचं आहे अजून इथून पुढं नगाव आहे. नगावच्या पुढं नंतर अलिबाग आहे. अलिबाग वगैरे लय मोठं आहे. मांडवा आहे. हां तर ते उद्याच्या लिस्टमध्ये बघू आता काय होतं काही नाही. पैसे जमा करून फोटो काढला असता झाला असतं बसून. तिकडं हवा केली असते आम्ही संभाजीनगरला. आम्ही पैसे देऊन केलं पण आता काय करत नाही ना पैसे एक काढून काय म्हणायचं. नाही ना राईडचं काय आता गरीब परिस्थिती लिहू आम्ही बी एक दिवस पैसा कमवून मग तुमच्याकडे काही काम नाही. एवढी डिबेट केली सल्ल्यानी पण तरी सल्ल्या जिंकू नाही शकला. अरे तू कॅमेराच्या मागून 500 नोट देशील त्याला मग 500 ठोकून कोणाला काय म्हणून नको फोटो काढून येशील तू. मला माहित नाही की ते रगरगसे वापी मी 500 कुठून हे कोणाचं काढतो तो? आता हे ब्लॉग मध्ये टाकणार मी. टाकायचं का नाही? बरं टाक नाही आपल्याला. हे बघा मला लहानपणीचा भाऊ
तर भगवानचं मी सांगितलं अजून तुम्हाला आपल्या शर्यतीच्या व्हिडिओमध्ये, पण भगवान मी लहानपणापासून आम्ही ना एका गावातले असंच खूप भगवान शेठ आता अलिबागला आहे, नंतर गोव्याला जाते, नंतर दुबईला जाते, मग अंदमान निकोबार, मग लक्षद्वीप, असं समुद्र धरतच ते ड्युटी करणार आहे आणि खूप मोठे शेफ होणार आहे त्यांच्या लाईफमध्ये. माझ्या लग्नातलं पूर्ण जे स्वयंपाकाचं काम असेल ते त्यांच्याकडे राहणार आहे, त्याच बोलीवरती ते इकडे ड्युटीला आलेले आहे आणि त्यांच्यासोबत मला ह्यो टाईम इथं स्पेंड करायला भेटतं हे खूप मोठं माझं भाग्य समजेन, कारण की असा मित्र होणे नाही. धन्यवाद. मस्त गोल्डन टाईम. तर मित्रांनो बघू शकता सनसेट इथं झालेलं आहे रेवदंडा बीचवरती आपला. तर जसं की तुमच्यासाठी फक्त 20-25 सेकंदाचा व्हिडिओ होता, पण आपला किती टाइम गेलाय? घंटाभर गेला. एक तास 1.25 तास गेलेला आहे. तेवढं 1 तासात आम्ही राडा पाय किती 1 तासात आम्ही लय काही आमच्या लव्ह स्टोरी म्हणजे आपलं पत्र फित्र लिहून हे सल्ल्याचं इकडं सगळं आम्ही बंद केलं. तसं भगवान शेठ सनसेट झालेला आहे, पण सूर्य जाताना आपल्याला एक सांगून गेलेला आहे. सूर्य मावळला खवळला. सूर्यने आपल्याला हे सांगितलं, सल्ल्याला ते सांगितलं, पण आम्हाला हे सांगितलंय की मेरा पाणी सूखता देख मेरे किनारे पे घर मत बसा लेना. बंड होते बाबा ते युट्यूब मेरा पानी सूखता देख मित्र मेरा पानी सूखता देख मेरे किनारे पे घर मत बसा लेना. मैं समंदर हूँ लौट कर वापिस आऊंगा. मला खायला मार लागला इथं पाण्याच्या. तुला पाण्यात चल म्हणलं तर सूर्याने काय सांगितलंय मी ते सांगू लागलो. सूर्य कधी बोलायला लागला? सूर्य एकच बोला, मी मावळ ते कवळ. आणि नंतर सूर्य काय म्हणून गेलाय? सूर्य म्हणून गेलाय मेहनत करा, तुमचे स्वप्न पूर्ण करा, रिकाम लफडे करू नका जिंदगी. लिव्ह युअर लाईफ, लिव्ह युअर ड्रीम. तुम्हाला कोणाचं पडतं ते कमेंट मध्ये सांगा. सूर्य मावळा. तुम्ही पाहू शकता आम्ही घंटाभर इथं बसलो, पण आता घंटाभर बसल्याने ललितला उठायला चल बघा. उठायचा विषय नाही, चल भरून हात साफ केले. अरे हात नाही त्याच्यामुळं मित्र मग भरलेला आहे, मग त्याला काय कर. अरे आम्ही मला कमरेला मग दुखणं चालू आहे. किती जड आहे हो कटाळ्या. अरे बा कटाळ्या कर. बैलगाडी घोड. चला मित्र, भेटतो तुम्हाला आता राहण्याची इथं माशा खातात डायरेक्ट. 2 hours later. तुम्ही पाहू शकता हे जे का हे हॉटेल होतं आम्ही ते जेवलं ते शकता. आता आम्ही आलो जेवायला. विषय असा आहे, आता हे आपल्या लिस्टमधलं एक फेमस हॉटेलपैकी एक हॉटेल आहे सन्मान हॉटेल अलिबागमध्ये. तर हे आपण स्टार्टिंगमध्ये हे क्रॅब मसाला मागवलेला आहे. क्रॅब म्हणजे चिंबोरी, बरोबर ना? चिंबोरी म्हणजे आपल्या भाषेत खेकडा. आता हा तो ताव आणि दाखव तुम्हाला. मी काही खाणार जे नाही, येईल ते दाखवतो मी. मी काही खाणार नाही. सुपारी फोडायला दिलेले नाल्यानं वाढवतो काय पोझिन नाही इकडे पोझिन काय असं फोडून हे जे मध्ये मांस असतं ना ते हे काय कोण काय झालं हे काय नाही ना आणखी खरं ना तुझ्या अगोदर आणि लहाजा सोडलं डायरेक्ट. लहाजा खेकडे खुकडे ते खाणार. बाप नारळाने माझं काय म्हणणं आहे, जेव्हा आपण नवीन नवीन गोष्टी ट्राय करणार, प्रत्येक गोष्ट नवीन नवीन बघणार, तेव्हाच तर शिकायला भेटेल ना. हा ना. मला आवडत नाही तरी मी थोडंफार खाल्लं. बघतो आता काय होतं. हे जाळी जाळी का बरं आहे? काय ना डायरेक्ट अरे दिलं भारी लागले पिशे डायरेक्ट खाल. ही जाळी तो कोण भ्यायला कधी जिद्द व्हायला लागलं काय. टाक डायरेक्ट कोणा टाक. ती सोड ना, ती जाळी खाय डायरेक्ट. जाळी खायची का? नाही रे, जाळी खायची नाही.
आता बाग्यानं ताण चांगलं ताण तर मित्र हे काय आहे? पापलेट आहे की पापलेट आणि सुरमई दोन खायला आम्ही आलो. आता घेतं मी टेस्ट केलं, छान लागले. आमच्या खेकडे चालू गावाची खेकडे मी माशा. मित्र तुम्ही बघू शकता यांची आत्ता हे खाणं झालंय खेकडे. इतके हात भरले. आता हे काय नवीनच करू. हे पापलेट आहे. हे पाम्पलेट आहे, ती सुरमई आहे. कसं लागलं, कोणती टेस्ट आवडली तुला? कसं काय नाही हल्लं हल्लं ते नाही असं. काटे आहे त्याच्यात, काटे नाही जात. दोन तीन लागले. काय टेस्ट लागलं? जरा पॉम्पलेटच चांगलं लावलं सुरमईपेक्षा का? ठीक आहे, पुढचं आल्यावर पुढचं दाखवतो तुम्हाला मित्र. तर मित्र तुम्ही पाहू शकता 3 थाळ्या मागवतल्या आम्ही. एक चिकन थाळी, ही कोणती आहे? सुरमई थाळी, ही सुरमई आणि प्रॉन्स थाळी, हे प्रॉन्स आहे. असे कोळंबी. कोळंबी या 3 थाळ्या मागवतलेले. आता आम्ही चालू करतो, मग तुम्हाला सांगतो काय काय. ही सुरमई आम्ही पहिलीच अर्धी आणली मिनलेलो ना. आता हे बी आणतो. पॉम्पलेट खाणं थोडं अवघड आहे आणि त्याच्यापेक्षा खेकडं खाणं अवघड आहे. मित्र तुम्हाला सांगतो आम्ही खायच्या पहिले लय बन केली. एक हो ते हो ललित. ते मच्छी मार्केटमध्ये गेल्यावर ते कसं नाकावर वास फिरत होतं तसं झालं. मी तर चिकन थाळी घेतली होती, यांना खालावं लागली कारण लय अवघड झालं. स्प्राईटची बॉटल घेतली तेव्हा काहीतरी जमला खेळ. आता हे खातो हेच कसं तर बळजबरी चालू आहे. अरे बाप ढेकरं बिया लागली आता. म्हणजे आपल्याला सवय नाही म्हणून आपल्याला सांगायला लागेल. आम्ही काल परवा संध्याकाळी आम्ही चपात्या ती खाल्ली होते ना, आज खा लागलो ती बी तांदळाच्या. तांदळाची भाकर ठीक आहे. काहीतरी बघणं आमचं सुरू आहे. काहीतरी नवीन ट्राय करायला पाहिजे. ते ट्राय केलं पण हे ट्राय करणं पुरतंच चांगलं आहे. खाय पुरतं नाही. मित्र काहीतरी नवीनच मागितलेलं आले ना. कॅरमल कस्टर्ड यात लाल कलर आहे. हे नाही पुढं मॅच होतं पहा बरं. खाल्ल्यावर सकाळी सगळं मॅच होतं. सकाळी सगळं मिक्सर आहे, ग्राइंडर. भुगा. चला आम्ही टेस्ट करतो, मग सांगतो तुम्हाला. यानंतर आम्ही चालू घरी भाऊ. A few moments later. मित्र तुम्ही पाहू शकता आता आम्ही निघलेलो बाहेर. कपडे चेंज केले आम्ही. आता थोडी चिकर मारून येऊ म्हणलं, संध्याकाळचा बीच पाहून. इकडे चालू आहे पार्टी बिर्टी मस्त. दुसरे कपडे घातले तुम्हाला सांगतो. एवढे मोठे कपडे घेऊन आलो मिळाले. दिवस कमी कपडे जास्त झाले. यांना एकदा ना आपलं कपडे दाखव. हा ना, सकाळी दाखव. तर मित्र तुम्ही पाहू शकता आम्ही आता या बीचवर आलो. काय नाव आहे? वर्सोळी बीचला आलो रातच्याला चिल मारायला. थोडा काहीतरी विषय आहे मोबाईलचा. हे लाटा पाहू शकता तुम्ही किती जवळ हे बघा. भरती आलेली. आवाज पहा. चंद्राच्या पूर्णत्वानं सागराच्या भरतीला ओहोटी आणणार गुरुत्वाकर्षण आहे मी. पहा आवाज. महाकाल. कोण तुमका अच्छा और सस्ता गिरेगा. आम्ही इथं आईस्क्रीम घ्यायला लागलो रातच्याला. थंडी को थंडी काढतीये. आम्हाला आईस्क्रीम खाणं गरजेचं आहे. आम्हाला पण आईस्क्रीम खाणं गरजेचं आहे. आम्हाला पण आईस्क्रीम खाणं 2 स्कूप गरजेचं आहे. नो, आम्हाला लय आईस्क्रीम खाणं गरजेचं बरोबर नहीं. खाली एक मिलेगा. खाना है तो खाओ, नहीं तो उधर पानी में जाओ. लवकर A few inches later. तर तुम्ही पोचू शकता. ललित गेलेलं आहे. ललित कायला गेला तू? कायला गेला?